दुःखाची बातमी जी की आमच्या मनूला वाघ म्हणजे कुत्रे वाघोट म्हणजे कुठे बाहेर गेलेले असले ना म्हणजे कुठे असं म्हणजे ते बाहेर असलं ना बोलवलं की लगेच तसं धावत यायचं. खीर म्हटल्या सगळ्यांची हजेरी बघा कशी लागली. बाबा वाट बघून एकदाची इली बाबा घे वाट बघून इली. एक प्लेट झाली यांची बघा डबल थर लावता महातो हा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजले 7:30. तर 7:30 वाजता आपण ब्लॉग चालू केलाय. दिवसभर बिझी होतो, गेलो होतो फवारणी मारू बागे टिटवलीला होतो, त्याच्यामुळे दिवसभर आपल्याला शूट करता नाही आला. तर एक दुःखाची बातमी जी की आमच्या मनूला वाघ म्हणजे कुत्रे वाघोट, मोठं नाही जे छोटंवालं वाघीट असतं ना वाघूट वाघ, त्याने नेलं काल म्हणजे रात्री. त्याची मेमरीज तुमच्यापर्यंत शेअर करेनच, ती बघा तुम्ही. तर बघितलं असेल किती क्यूट होतं आमचं मनू. तिचं जे खाणं आहे ते आम्ही मागवलं होतं ते पण आता तसंच. म्हणजे जेवढं दुःख जेवढं काय होतं आम्हाला होतं ना तेवढं दुःख हे आमच्या आईक होता. म्हणजे ते मुख्य प्राण्यांवरती भरपूर मी फक्त हाणण्याचं काम करतो, बाकी जे काय असेल खाण्यापासून त्यांचं जे काय असेल ते आई करतात. आपण फक्त घेऊन येतो घरात. आता कालपासून कुत्रा पण गायब आहे. बहुतेक कुत्र्याला पण नेलं वाटतं. कुत्रा मांजर आता फक्त राहिले फक्त आता पोपट राहिलेत. त्याला फक्त असं सांगायची गोष्ट होती, म्हणजे असं बोलवलं ना की लगे कुठे पण असलं ना तरी यायचं बा. किंवा आपल्या टोपाखाली ना मच्छी असायची झाकलेली, टोपाचा आवाज ऐकलाय ना की लगेच धावत यायची. असं होतं ते. जाऊ दे आता. तर ही बघा कशी बसली आहे ती, नाराज झाली आहे. आणि लाईट पण गेली. लाईट गेली म्हणजे गडगडतंय. कधीपासून सुरुवात केला पावसाने इकडे आहे? 5 वाजता. तिकडे पण तेव्हाच 5 वाजल्यापासून पाऊस लागायला सुरुवात केला नाही. गडगडते. आता ते लाईटीवाले मग आता ते बंद केलं नाही. मग अशी आली होती परत गेली. आता कधी येईल ते काय सांगता येणार नाही. तर आपल्याला जायचं पण आहे खाली आरतीला. हा म्हणजे सकाळचा येतात दारावर आहे म्हणता नीला. असा तर आमचा मांजूर गुन्हे होता. म्हणजे कुठे बाहेर गेलेले असले ना म्हणजे कुठे असं म्हणजे ते बाहेर असलं ना बोलवलं की लगेच तसं धावत यायचं. असं होतं ते गुन्हे. जाऊ दे आता. म्हणजे त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच. तरी होतं ते जे 5-6 महिने होता ना. 5-6 महिने कधी आणले होता? मी म्हणजे दिवाळीत ना गाडीत भरले ते दिवशी. हा दिवाळीत ना बरोबर. म्हणजे आता वर्ष झालं असतं ह्या दिवाळीत ना. ते वर्षाच्या आतच म्हणजे रात्रीचं ते बाहेर जायचं नाही. म्हणजे तिकडे ते आमच्या समोरचं घर आहे ना तिकडे ते असं जायचं. मग खाणं तरी मी तिला ना जे होतं तिचं ना फूड ते मी लेट घालायचो. कारण लवकर घातलं ना की ते मग बाहेर जायचं. लेट घातलं म्हणजे कसं ती घरातच राहायची. आणि मग आत्ताच 8 दिवसापूर्वी ते म्हणजे असं बाहेर राहायला सवकली होती. असं झालं ते. नाहीतर ते का आमचं रात्रीचं म्हणजे मांजूर बाहेर या नसायचाच. आम्ही त्याला बांधून पण ठेवायचं. त्याच्या त्या तिकडे खाट आहे ना त्या खाटला त्याची ती आपली ही पण आहे, त्याचा पट्टा पण आहे. तिला बांधून ठेवायचं. बांधून फक्त आणल्यावरती 2-3 दिवसच ठेवलेलं होतं.
त्याच्यानंतर आम्ही काय त्याला बांधलेलंच नाही. गरम जाम होते, पाऊस लागतो तरी पण गरम भरपूर होते. आणि लाईट नाही, पंखो तर लावणार घ्यायचून. दरवाजा ओपन ठेवला असता, कारण आत्ता लागले उतरा म्हणजे कसं दरवाजा ओपन ठेवला तर जीवजीवाडे बेडकं हे आतमध्ये येतात, त्याच्यामुळे दरवाजा बंद आहे. बंटीक पण नेला ना आमचे, बंटी पण 2 दिवस नाही आहे. तो पण संध्याकाळ होतो तो, काल संध्याकाळी होतो होतो ना, संध्याकाळ गेलो ना तो काय. तर असो हे होतं आपलं हाणू नको माझा बॅड न्यूज. नाही तर काय, ही होती बॅड न्यूज. आता आपल्याला जायचं आहे खालती मंदिरात, आमच्या जायचं आहे आरत वगैरे. आज आपला बेत आहे काय माहीत नाही, गेल्यानंतरच समजेल. बहुतेक बोलत होते खीर बनवायची, पण बघूया आता गेल्यानंतर समजेल. आणि आता काय लाईट पण नाही, लाईट यायची वाट बघतील सर्व. लाईट येईल मग त्याच्यानंतर मग जो काय असेल तो कार्यक्रम चालू होईल. आज आपल्याला ढोल पण वाजवायचे आहेत, भजन पण करायचं आहे. लाईट आली जरा सुकून मिळाला, पंखो आमचं चालूच होतं. तर आता जरा मोबाईल चार्ज करतो. मोबाईलमध्ये चार्ज नाही आपल्या, कारण आपल्याला आपला ब्लॉग शूट करायचा आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ चार्ज करतो. मग आपण डायरेक्ट केलोशनला किंवा आपली पोरं आल्यानंतरच भेटू. ओके, तर असेच शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू, स्किप करू नका कोणीही. खीर म्हटल्या सगळ्यांची हजेरी बघा कशी लागली ना साऊ. आणि आयश एवढं अभ्यास केलास ना तर बोर्ड फाडून येशा, बोर्ड फाडून. डोंगरटर बॅनर लावू का मग? पैसे काढूया पुन्हा आणि डोंगरटर बॅनर लावूया. किती 90 की किती रे? 90 की 95? 90-95 बघून ठेवा. हा, तर मस्तपैकी पोटपूजा केलो आणि आम्ही आलो आता खालती, जो की खीर होता. तर मग खीर ही नाही ते काही स्मेल बिल येत नाही ते खीरीचे. खय वाटता म्हणजे कसे जरा खीर बिर या होता ना आमचा जरा थैजानी सांग काय माहिती, जरा टेस्ट करू घान जा. मग मीठ कशा खैसून लागते का? क्या सुदूर बुदूर क्या बोलेगा अभी. आम्ही अजून कोण येऊचे, अजून बरेच माणसं येऊचे, आपली मंडळी अजून यायची बाकी आहे. तर आता मोये झाला. बाबा वाट बघून एकदाची इली, बाबा घे वाट बघून इली. वा नाद खोळा. ढोल पथक आताच आमचं संपलं मस्तपैकी. साऊन पण लगेच प्लेटा काढला. साऊ तसा भारी आमचा. साऊ प्लास्टिक चमचे गय कळशी दे इकडं, कळशी याकट ठेवा, लय नको ठेवू. देव काय जास्त. त्याच्यात जेही ना या जे काही कोण राजांनंतर मस्त ढोलकी वाजवला. हे स्वप्न्या, अरे घे स्वप्न्या हे. अरे होय, आम्ही पण जेवण दिलं. हे स्वप्न्या थोडी घे. या आता भजन करूचा.
अरे देवाची प्रसाद घ्या थोडी थोडी प्रसाद घ्या. वाटती परत रे. काजू बदाम आहेत ना काय दूध टाकलावून झाला बदाम आपले हे होते ते पिस्ता नाही हवा होता. काजू बदाम पिस्ता नाही. ते बदाम ना त्याने लय बारीक केलं नाही. हा बारीक केलेला हो. मनुकाचे पण ना 2 भाग करू का होते. अरे आमका त्याची तिकडे घे टोप माका हय बसवता हे ह्याचा ठोकळो ते ठोकळो नाही का घन म्हणायचा घन हय बसते बाबा. लय भारी रे. आता मस्तपैकी खाऊया. माका पण दिला नाही महाध्यान. अरे घे पैसा नाही देऊच मग भेटणार नाही तुका. हे ना काढून ठेवला ना मग भेटत म्हणून. हातान खावा हातान खाली चव असता. हो बरोबर आहे. मग तू चमच्यान कशा खात हातान का हे चमच बघ काय येत. दुधाच्या हिशोबाने काजू बदाम पिस्ता नाही. एक प्लेट झाली यांची बघा डबल थर लावता महातो हा गेलं जयदास पण थरावर थर लावता. गप मी काय बघितलंय ना जसं हा व्हिडिओ चालू केले म्हणून म्हणता पहिली हा डांबीस हा पहिली व्हिडिओ कॉल इलो ते तो माझ्या तो गणपतीचा व्हिडिओ कॉल इलो तो खाल्लं की नाही. किती शिकल्ला नाही रे 30 बाद झाली 30 शारी वापस लागला परत गरम करा आणि खावा. नंतर काय भजन झाल्या सुरत ती काढून घेऊ तिकडे बसून खाणार दिला घरच्या माणसाने दिला. कधी पण अरे त्यांका ना हे लगेच जेव करायचं. नक्की मित्रच आपला व्हिडिओ कॉल करतात माझ्या. कॅमेरा फिरो अजून ते काय विचार खीर हवी आहे काय. दोन प्लेट झाले आणि डॉक्टर आणि जिलेबीची काय भानगड. गुलाबजाम आमची आज पब्लिक ही होती ना सर्व मंदिरात गेली होती. आमच्या डोंगरादेवीच्या मंदिरात डोंगरादेवीच्या पाय पडायला. तिथून आपल्या ह्याच्या शेड्यात कोणतं मंदिर आहे रे. नवलादेवी पावनादेवी आणि लास्टला आपले दुर्गादेवी असे 4 मंदिरं करून आले आज आमची पब्लिक. मी गेलो नव्हतो. आपण गेलेलो भवानी करू. त्याच्यामुळे अचानक भयानक ठरला ना आमचा पण. त्याच्यामुळे मी गेलो नाही. मी नाही जात होतो गाडी कोण चालवणार नव्हतं. तो एक वाट होता. त्याच्यामुळे मला जावंच लागलं. डिशी
अरे परातीत म्हणजे परगी गे. अरे हसा ना. अरे ते वाटी टाक याच्यात. म्हणून काही नेत नाही तुका, म्हणून तुका काही नेमता वाटत नाही. जे आपले आहे ना ते घरची मंडळी म्हणजे ज्यांनी बनवलं त्यांना, कारण खीर भरपूर उरली, एवढी काय यांका आता संपणार नाही. आणि हे काय आता एवढी खाणार नाही, हे भरपूर घेऊन जावा. हे आता एवढी खाणार नाही, तशीच राहणार ती. गरम गरम आता उसर घेऊन जावा, ते तरी खाते. सगळ्यांका घेऊन जा. कोणाचा आता मी पोचू घेतोय ना, मी येते पोचू. मी जयदास कशा बा एक माहिती काकू दीदीन त्यांच्या घरात. चल पोचून जाऊया, पोचून जाऊया. बरोबर बरोबर. हे बास आता एवढी राहून दे, एवढी ते आता खाते बाकीचे उरलेले. खाशा ना एवढी, चल पोचू. मम्मी शेवट का टोपली